नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यातील महत्त्वाचा उत्सवापैकी एक म्हणजे होळी. सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख सण उत्सव साजरे होत असतात. सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असा उत्सव होळी देखील आहे. या महिन्यात साजरी केली जाईल. दरवर्षी होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या रात्री केले जाते. त्यानुसार यंदा 2 तारखेला होळी आणि 3 तारखेला धुलीवंदन साजरे होणार आहे. होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचेही नियम आहे. या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते. होळीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटत असतात. तुमच्याही कुटुंबातील जीवनातील काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या व्हिडिओत आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात. या उपायाने जीवनातील संकटे दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या हिरण्यकशिपूने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत त्यांच्या स्वाधीन केला. तिच्या स्वाधीन मुलगा भक्त प्रल्हादाला केले होते. परंतु देवाची कृपा लाभल्यामुळे भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होत तिचा अंत झाला होता. तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी रंगाची उधळण करत वाईटावर चांगल्या विचाराचा विजय म्हणून आनंद साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रात होळीच्या दिवशी अनेक उपायाचा उल्लेख आहे, पण होळीच्या राखेचे उपाय चमत्कारिक असतात. तर मनापासून आणि श्रद्धा भक्तीने हा उपाय केलात तर जीवनातील बऱ्याच समस्या काही सेकंदात सुटू शकतात. निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात. होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. होळीला धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक जेवढे महत्त्व आहे तेवढेच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा या सणाला खूप महत्त्व दिले गेले आहे. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चार करत जाळण्याची परंपरा आहे. होळी जळून नंतर तिची राख होते. या राखेचेही खूप महत्त्वाचे उपाय आपण आपल्या अडचणी दूर करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नोकरी किंवा व्यवसायात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करू शकता. असे मानले जाते की याचा उपयोग केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्येपासून मुक्ती तर मिळतेच, पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभसुद्धा आपणास मिळायला लागतात. त्यासाठी होलिका दहनाच्या वेळी प्रदक्षिणा घालत असताना थोडीशी राख कपाळाला लावली पाहिजे. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या यामुळे दूर होतात आणि यशाची प्राप्ती होऊ लागते. परंतु हे उपाय दुसऱ्याच्या बाबतीत वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे म्हणून करावे, याची जाणीवपूर्वक काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. तर मंडळी, सर्व अडचणी दूर होण्यासाठी होळीच्या दिवशी होळीला 5 किंवा 7 फेऱ्या मारावे आणि होळीतील राख आपल्या कपाळी लावावी. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात लाभ होतो. पुढचा उपाय, एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केल्या असतील असं आपणास वाटत असेल तर होळीच्या दिवशी होळीतील जळत्या अग्नीमध्ये 2 लवंग, 2 बत्ताशे, 1 खाते पान आणि थोडीशी खडीसाखर घालावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या ताबीजमध्ये भरून ती ताबीज गळ्यात घालावी. असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केल्या असतील तर ते नष्ट होतील. तसेच काही लोक कोणत्याही वाईट प्रकारच्या शक्ती किंवा तांत्रिक क्रियांनी घाबरलेले असतील तर त्यांनी होलिका दहनाच्या दिवशी हा उपाय अवश्य केला पाहिजे. जर तुम्ही होळीची राख ताबीजमध्ये भरून
शरीरावर धारण करू शकत नसाल तर आपण आपल्या झोपण्याच्या बेडच्या ठिकाणी ठेवू शकता. जर तुम्हाला व्यवसायात नेहमी पैशासंबंधी नुकसानाला सामोरे जावे लागत असेल किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल किंवा एखाद्याने पैसे घेतले तरी ते परत देत नसतील तर होळीची राख वापरून काही उपाय आपण करू शकतो. त्याकरिता डाळिंबाच्या झाडाच्या फांदीने त्या व्यक्तीचे नाव लिहावे आणि त्यानंतर हिरवा रंग किंवा गुलाबी रंग त्यावर टाकावा. जेव्हा होळी जळून जाईल त्यानंतर त्या ठिकाणी थोडीशी राख उरलेली असते, ती राख घेऊन पाण्यात विसर्जित करा. असे मानले जाते की असे केल्याने पैशाच्या संबंधीतील अडचणी सर्व दूर होतात. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.